नमस्कार नमस्कार. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नृत्याच्या या महामंचावर, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्सचं आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आपला डान्स मास्टर ओमकर शिंदेचं. आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातली हरिणी सोनाली कुलकर्णी. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला. पुढची स्पर्धक ज्या कुठल्या घरामध्ये जाईल तिकडे टीव्ही लावायची गरजच नाहीये, कारण एकतर ती बोलायला लागली की दुसऱ्या कोणाला काहीही बोलायची गरज पडत नाही. आणि ती बोलून थकली तर दुसरे खूप टॅलेंट्स तिच्याकडे आहेत. म्हणजे सकाळी सांगायचं भुवया नाचव, दुपारी सांगायचं कान हलव, संध्याकाळी अभिनय करायला लावायचा आणि जेवण झालं की थोडा डान्स. ओळख भाई भाई भाई, गायत्री बाईला कळलंय पुढची स्पर्धक कोण आहे ते. कळलंय ना गायत्री बाई? हा हो हो, कळलंय कळलंय कळलंय. कोण कोण मी सांगते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या नृत्यापुढे गंधर्व होतात मिंदे अशी जयडी उर्फ पूर्वा शिंदे. पूर्वा बाय. मिस पूर्वा, काय होते तुम्हाला? डॉक्टर, मला ना कसं तरी होतंय. म्हणजे लोक म्हणतात की मी खूप विचित्र वागते. आणि आणि तुम्ही येता माझ्यासोबत खेळायला? चला ना आपण खेळूया. काम डाऊन, शांत हो. आय थिंक तुला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. माना कि तेरी मौजूदगी से ये जिंदगानी महरूम है. मोहताज मंजिल का तो नहीं है, एक तरफा मेरा सफर खूबसूरत है. मंजिल से भी मेरी हर कमी को है लाज़मी. मी कुणाला नाही सोडणार. मी सगळ्यांना मारून टाके. अधूरा के भी है इश्क मेरा कामिल, तेरे बिना गुजारा. है मुश्किल
डॉक्टर मला ना कसं तरी होतंय. म्हणजे लोक म्हणतात की मी खूप विचित्र वागते. काय तू काय ठरवलंयस काय म्हणजे किती कॅरेक्टर्स करायचे आहेत तुला या सीझन मध्ये हा तुला हा प्रॉब्लेम खरंच आहे कारण ऑलरेडी खूप रिअल होतं तुझ्यासाठी खूप रिअल होता हा ऍक्ट. पण ओमकार या गाण्यावर अशी कॉन्सेप्ट खरंच अमेझिंग आयडिया होती फारच. गायत्री कोणाला विचारू आपण सुटून घेऊया दोघांमध्ये. मीना मीना डिक्का डिक्का डाल मर रक्का चक्का लॉलीपॉप रम पंपू ठीक आहे. बिल्ली बिल्ली पू आउट गो चुबू. सोनाली ताई चुपू हे काय आहे? टिकी बू ही मनातली जी गायत्री आहे वेगळी, ती लहान आहे का म्हणजे तिचं अजून वाढत झालेली नाही का? गायत्री हा काही बोलतोय ऐकू नको. सोनाली ताई तू सुरू कर. ओके पूर्वा यार म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पूर्वा परफॉर्म करते असं वाटतं की हा तुझाच ऍक्ट आहे. हा तुझ्यासाठीच बनलेला आहे. डिझाईन फॉर यू, मेड फॉर यू, क्रिएटेड फॉर यू आणि तू त्याला पुरेपूर जस्टिस करतेस. पर्सनॅलिटी डिसऑर्डर ॲक्टमधनं, डान्सिंग ॲक्टमधनं प्रेझेंट करायचं आणि बापरे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्सनॅलिटीज या पूर्वामध्ये आहेत आणि मग ते एका लहान मुलापासनं त्या रावडी मर्डररपर्यंत खूपच व्हरायटी दाखवणारा हा परफॉर्मन्स होता. म्हणजे काही काही गोष्टी तर इतक्या कमाल केल्या आहेस तू पूर्वा. म्हणजे स्पेशली फ्लोअरवर्क जे काय होतं ते इन्सेन होतं. माझ्यासाठी तू विनर आहेस. थँक्यू मीन्स अ लॉट. हा जो काही ॲक्ट तू सादर केलास तो खरंच तुझ्या अभिनयातली ताकद दाखवतोय. कारण नृत्यातली ताकद तू अख्ख्या महाराष्ट्राला दाखवली आहेस, अभिनयाची पण दाखवली, पण इतक्या टिचकी मारावी आणि कॅरेक्टर बदलावं म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुला. थँक्यू. आणि काय बाकी सगळं सुंदर सुंदर सुंदर. तुला नाही का वाटले घुंगरू मनातले असे वाजल्यासारखं? हो हे पूर्वा भाई ग्लास मिळालाय, घुंगरू मिळालाय, आता तुला सुवर्ण मोहर मिळणार की नाही यासाठी आपल्याला शेवटपर्यंत वाट बघायला लागेल. पण तुला पुढच्या अद्वैत हा हा बोल बोल मला ना काहीतरी सांगायचंय. सांग ना. तुला अडवायची हिंमतच नाही माझी. मला खरं तर लाज वाटतेय सांगायला. अद्वैत त्या गायत्रीला ना पूर्वाशी लग्न करायचंय. ऐक ना पूर्वा मुलगी आहे त्या गायत्रीचं तिला चॉईसच बदलली डायरेक्ट. पण तिला बोर होतं ना माझ्या म्हाताऱ्या माणसांबरोबर. पण तिला पण म्हातारा डायरेक्ट स्त्री. एक तर पूर्वाला पण एकदा विचारा. चालतं लीगल झालं आता. पूर्वाची काही हरकत नसेल तर. नाही काय पूर्वा माझी काहीच हरकत कुठली नसते. गायत्री? एक मिनिट आहे थांब. कुठली गायत्री? ती मनातली लहान आहे कुठलीही चालेल मला. बालबुद्धी कुठलीही चालेल आज. एकच अट आहे. पूर्वा तुला आतापर्यंत एवढे ब्लास्ट मिळाले आहेत, एवढे घुंगरू मिळाले आहेत, एवढे चांगले चांगले परफॉर्मन्स मिळाले. तुला जर या गायत्रीशी लग्न करायचं असेल किंवा अफेअर करायचं असेल तर तुला गायत्री सारखं नाचून दाखवायला लागेल. तर मिळेल. ते सोपं आहे. जमेल? हो चालेल. अगदीच. हे काय
अजिबातच नाही. बरीच नाचते तरी तू. हो हो मला असं वाटतं पूर्वा अजिबात लग्न करू नको, तुझाही डान्स खराब होईल. तिचा नाही सुधारणार. पण गायत्री तुला माहितीये का आता ओंकार म्हणाला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट डान्स होता तुझा या मंचावरचा. ब्लास्ट ब्लास्ट नाही, तुझी रिएंट्री करतायत बहुतेक नाच होता. अरे यार नाही तर मी खरं तर आता तुला 7 फेरे घ्यायला लावणार होतो पण तू गेलीस तिथे. हरकत नाही. हे घुंगरू तुझा. आणि पूर्वा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाई. थँक्यू. हार्ड आहे तू. बघा 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 गायत्री विचारती केलं रुमाल पाणी खेळायचंय का? घाम येतोय. एखादं गाणं गा, एखादं गाणं गा, तुम्ही कुठलंही गाणं गा. झुकू 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 अगीन गाडी दुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया. ए बालगीत आहे बालगीत आहे. कविता रे ती गाणं नाही आवर स्वतःला. मामाच्या गावाला जाऊया, बॉयफ्रेंडच्या गावाला जाऊया. नाही 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 बालगीत आहे. आवर. एक मिनिट मला ह्याच्यावरनं कळलं पुढची स्पर्धक कोण आहे ते. मला पण कळलं म्हणून हा मगाशी रुमाल पाणी खेळायचं म्हणत होता. ओके अशी एकच व्यक्ती आहे त्यामुळे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नाचते होऊन जी बेभान अशी शिकारी नेहा खान. गर्मी. अरे यार कोई एसी बढ़ा दो यार. वाह वाह सोनाली. नेहा आज तो क्या मतलब सोलो डांस तो मतलब एकदम स्टेज पे मतलब एकदम चार चांद लगा दिया. आज तू खूप कम्फर्टेबल वाटत होतीस. म्हणजे सांगण्यामागचं कारण आहे की बिकॉज तू सोलो नाचत होतीस मला असं वाटलं की यू आर व्हेरी कम्फर्टेबल. तू एन्जॉय करतेस. तू त्या सगळ्या टिपिकल नखरा टँट्रम्स पाऊट्स पोझिंग डान्सिंग दिलखुलास खूप एन्जॉय करत होती. खूप छान डान्सिंग केलंस. म्हणजे देर वॉज नॉट अ लॉट ऑफ गिमिक्स नॉट अ लॉट ऑफ लिफ्ट्स और तामजाम. हे सगळं बाजूला ठेवून प्युअर डान्सिंग होतं आणि तू ते मस्त केलंस. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. नेहा हे वागणं बरं नाही. हे वागणंच पाहिजे आम्हाला नाचताना. इतकी सुंदर नाचली आहेस तू आणि हा फॉर्म इतका सुंदर तू प्रेझेंट केला आमच्या समोर.
एकतर हा मला कॉन्सेप्टच खूप आवडला आणि तो नेहाला करेक्ट जातो आहे. तो तिचा झोन आहे मॉडेलिंग आणि हे, आणि त्याच्यातनं ती म्हणजे हे सगळं करताना सुद्धा तू डान्सर आहेस हे प्रत्येक वेळेला जाणवत होतं ह्या ऍक्टमध्ये. तुझं चेअरवरचं असू दे मुवमेंट, तुझी फ्लोअरवरची एखादी मुवमेंट असू दे, प्रत्येक गोष्ट तुझी सुंदर दिसत होती नेहा. तुझा वॉक, तुझा ॲटिट्यूड, तुझी स्टाईल, तुझे केस फिरवण्याची स्टाईल, सगळंच एकदम मस्त, एकदम मस्त. तर नेहा, तुला ऑलरेडी एक सुवर्ण मोहर मिळालेली आहे, ज्याला आपण तिकीट टू फिनाले असं म्हणतोय. तर या वेळेला तुला सुवर्ण मोहर मिळणार आहे की नाही याची आपल्याला शेवटपर्यंत वाट बघायला लागेल. पण मला असं वाटतं की तू एकदा मनापासून प्रे करावं डोळे मिटून, तुला सुवर्ण मोहर मिळावी यासाठी. प्लीज एकदा प्रे कर. बघ, बहुतेक तुझ्या प्रेयरला उत्तर मिळालंय. मागे बघ, मागे मागे. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आज नेहाची आई स्वतःहून इथे भेटायला आली आहे, तिला सरप्राईज म्हणून. सबको मेरा नमस्ते. वेलकम. आप लोगों ने मुझे बेटी से मिलाया, ये मेरे लिए गर्व की बात है. और यहाँ तक बहुत मुश्किलों से पहुंची. बचपना इसका इतना ये गया कि बोल नहीं सकती, मुझे बोलना नहीं आता है, लेकिन थोड़ा सा बोल दूंगी. इसके लाइफ में बहुत दुख आए, इसको मैं सपोर्ट हमेशा करती रही. पर कैसा है, बचपना बोलो तो सारे लोगों की तकलीफ, यहाँ से वहाँ नहीं जाना, वहाँ नहीं जाना. पर मैं उसको बोलती कि तू चले जा, मैं देखूंगी सबको. और आज भी मैं इसको कहा कि हमारा इसने इतनी, अब बोलना नहीं चाहिए, गोबरी वगैरह सब था भी, सब काम करके आगे बढ़ी. यहाँ तक कि सुबह निकलती थी, शाम में यहाँ बॉम्बे पहुँचती थी, फिर शाम में निकलती थी, घर पर आती थी. आज बताती कि मेरी बेटी के लिए बहुत मेरी गर्व की बात है. वाह. मैं आज यहाँ पे खड़ी हूँ तो सिर्फ मेरी मम्मी की वजह से. मेरी पापा की 3 वाइफ है, मम्मी तीसरी है. मेरी मम्मी ना हॉस्पिटल में थी और मम्मी गवर्नमेंट हॉस्पिटल में उन्हें ठीक करने के लिए कोई पैसे देने के लिए नहीं आया. तो मैं और मेरा भाई भीख मांगने गए वो पेपर से कि हमारी मम्मी का ऑपरेशन है और उसके लिए आप पैसे दो. हमने 3-4 साल पहले ऐसे ही हम लोग गुजारते रहे. मैं छोटी सी थी, तीसरी चौथी में. पर मुझे मम्मी को बस ये बोलना है कि मम्मी ने हमें कभी भी नहीं छोड़ा. उन्होंने इतना सब कुछ सहन किया और आज मैं उनकी वजह से यहाँ पे खड़ी हूँ. तो थँक यू मम्मी, थँक यू. सी यू. आय एम सो ग्लॅड की त्या या मंचावर आल्यात आणि आम्हा सगळ्यांकडून त्यांना केवळ आणि केवळ हॅट्स ऑफ. मुझे ऐसा कहना है, जब ये यहाँ तक पहुँच सकती है तो और ऐसे गरीब कितने लोग होंगे, उन्होंने भी इसका देखकर समझना चाहिए कि कहीं भी इंसान कहीं भी पहुँच सकता है. मम्मी का गाना है, जब भी मम्मी की एंट्री होती है तो बाहुबली वाला गाना लगता है पीछे. तो एक बार लगा दे क्या बाहुबली वाला गाना. चलो चलो एंट्री करते हैं मम्मी का.
आमच्या मंचावर जो कोणी आलेला आहे, आता मला येत नाही पण मला पण किती वेळा त्यांनी डान्स करायला लावलेला आहे. तो अभी नेहा जी आपका और आपके मम्मी का नीट कॉन्सन्ट्रेशन ठेवा. अस्या आगमांती कथक नृत्ये परांगणेन उत्तम संस्कृत भाष्य असती नाशिक नगरे स्थित कन्या असती अहम. ऐक ना, हे संस्कृत ना तिच्याच तोंडून ऐकायला खूप छान वाटतं. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जिचे डान्स बघून होतात भल्या भल्यांचे वांदे, अशी नाशिकची शमा देशपांडे. ओहो, अगं ये क्षमा, तुला जेवढं टेन्शन नसेल तेवढं मला येत होतं टेन्शन. सगळं नीट होऊ दे बाबा. फारच कमाल केलीस, फारच कमाल. मयूर, क्षमा, आज तू पूर्ण राजस्थान इथे आणलास. खूप सुंदर. एकतर तू खूप छान दिसते आणि एकदम राजस्थानी वाटतेस. ते ऑक्सिडाइजचे दागिने, कलरफुल लेहंगा, चोली आणि त्याच्या व्यतिरिक्त कलरफुल तुझा ऍक्ट. सुरुवातीला तू त्या मडक्यावरती उभी राहिली, तिथेच आधी धाकधूक सुरू झाली की बॅलन्स जातोय का. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पोजेस तिथे तू घेतल्यास, ते करत परातीवरती उभी राहिलीस आणि नंतर खिळे. पण संपूर्ण तुझा जो ॲक्ट होता अमेझिंग होता. आणि छोटे छोटे जे काही तू त्याचे एक ट्रिकी पॉईंट्स होते ते पण इतके सुंदर निभावून नेलेस. मला तर प्रचंड आवडलं तुझा ॲक्ट. थँक्यू. सोनाली, मला असं वाटतं हे गाणं खूप चॅलेंजिंग आहे कारण त्या गाण्याची खूप एनर्जी आहे
आणि ती जर एनर्जी आपण मॅच नाही करू शकलो ना की मग ॲक्ट पडू शकतो. आणि तू ती एनर्जी पूर्णपणे मॅच केलीस. थँक्यू. मैं नाचू बिन पायल की घुंगरू टूट गए तो क्या, आज तू त्याच झोनमध्ये नाचली आहेस. आणि बाकीच्या गोष्टी अर्थात सगळ्या खूप ट्रिकी होत्या. त्यातलं तू ते मडकी बॅलन्स करण्याचं खूप उत्तम केलंस. म्हणजे आम्हाला एक क्षण वाटलं की तू बाबा काहीतरी लावूनच आलीस, कारण ते इतकं परफेक्ट तुला जमलं होतं इवन ऑन दॅट परात. आणि तू इथे येऊन ती नोट पण उचललीस. कमाल, क्लीन. थँक्यू सो मच. आपण आता अजून एक खेळ खेळूया की काही हिंदी पिक्चर मधले फेमस डायलॉग्स आहेत जे तू आधी संस्कृतमध्ये बोल, आम्ही ओळखतो की नेमका तो कुठला डायलॉग आहे. आणि अर्थात आपण सगळेच जण हा खेळ खेळणार आहोत. तर तू सुरू कर, आम्ही ओळखू. पहिला डायलॉग. गच्छ सिमरन गच्छ, जीवय तव जीवनम. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. सिमरनमुळे सोपं झालं. हे नाही, पुढचा डायलॉग. ईदृश शांतता किमर्थम बंधो. इतनी शांत, इतना सन्नाटा क्यों है भाई? महतेषु देशेषु स्वल्प विषयाः भवन्ति सेनोरिटा. काय? बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. बरोबर है. बरोबर आहे. मोगॅम्बोस्य भ्रातृजः गोगो आगतः, कश्चन स्वीकृत्वा न गमिष्यामि. येतोय पुढचं काय? गोगो आहे. मोगॅम्बो का भतीजा गोगो इथपर्यंत आहे. हा, कश्चन स्वीकृतानं गमिष्यामी आहे. येतोय का कोणाला? धनश्री नाही? कृतिका मगाशी हात वर करव दिसू. परत एकदा ऐकूया का डायलॉग. मोगॅम्बोस्य भ्रातृजः गोगो आगतः, कश्चन स्वीकृत्वा न गमिष्यामि. मोगैम्बो का भतीजा गोगो आया है. कुछ आया है तो कुछ लेके जाएगा. हाँ. रियली? आया हो तो कुछ लेकर जाऊंगा. ओ करेक्ट. धनंजय माने अत्रैव निवसति वा. सांग अंकिता सांग. धनंजय माने येथेच राहतात का? किती गोड. पण धन्यवाद हा. धन्यवाद हा. धन्यवाद हा. माईक लेके गच्छन्ती ही. आणि पुढच्या वाटचालीसाठी हा शुभेच्छा असतू. धन्यवाद हा. मडक हा लेके हा गच्छन्ती. मडक हा. धन्यवाद हा. धन्यवाद हा. चला, या वेळेला गंगा आपल्याला सांगणार आहे. बघूया, आपण ओळखूया. आता जे मी करते ना ते ओळखून दाखवायचं. ठीक ओके आहे? ओके ओके. 5 6 7 गो. एक 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 काही गेलंय का? कपड्यात बर्फ वगैरे पडलाय का? काय होतं? वेडे, असं कोण नाचतं? सनी देवल. गायत्री, आता तू सांग, असं कोण नाचतं? हा, आतापर्यंत ही नाचत होती असं. आता तू नाचते. कोण आहे? अद्वैत, असं एकच माणूस नाचू शकतो. कोण? तो म्हणजे डान्सचा गॉड प्रभुदेवा. अरे ओ, कळलं? म्हणजे आता येणार आहे कोण ते मला कळलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाचते जी होऊन बेकाबू अशी गोव्याची गिरिजा प्रभू. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. प्रत्येक वेळेला कसं भान सुटतं बाबा तुमचं. अहो, तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील, पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट
माझा, तुझा, याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यानी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या? गिरिजा, हा जो आता तू प्रसंग सादर केलास तो जवळजवळ मला असं वाटतं ब्रॉडवेला एखादं थिएटरिकल काहीतरी मी पाहतोय असा फील आला. कारण एक एक तुझ्या ऍक्शन्स अंगावर काटा देतील अशा होत्या. थँक्यू. ऍक्ट संपेपर्यंत आम्ही नुसते फक्त विचार करत होतो त्या ऍक्टवरती. आम्हाला चित्रपटही आठवत होता आणि काही वेळाने चित्रपट गेला आणि फक्त तू दिसायला लागलीस. हे जे चित्र होते काहीतरी मनात टोचून जाणारं होतं आणि ती भावना किंवा ती गोष्ट खरंच विचार करायला लावणारी होती. थँक्यू. सो ऑल द बेस्ट, आणि तुला ह्या परफॉर्मन्ससाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. एक तर मला गिरिजा दिसलीच नाही कुठे, कारण कमालीचा गेटअप आहे आणि तुझी बॉडी लँग्वेज पूर्णपणे तू बदलून टाकली होतीस. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल या तुझ्या अपिअरन्ससाठी खूप जोरात टाळ्या. मेकअप, हेअर, कॉस्ट्युम डिपार्टमेंट आणि ज्यांनी सेटअप लावला आहे खूप अभिनंदन त्यांचं देखील. ओमकार, मला ऑफकोर्स तुझी आयडिया खूप आवडली, पण मला नाही असं वाटत की म्युझिकवरती परफॉर्म करणं सोपं आहे आणि मोनोलॉगवरती किंवा नॉन म्युझिकल गोष्टीवरती नाही. कारण कुठल्याही परफॉर्मिंग आर्ट्सला जो रिदम असतो तो आपण आपल्या हार्टबीटनं देत असतो असं मला वाटतं. सो अशी पण लोकं आहेत ज्यांना ऐकू येत नाही पण ते डान्स करतात. सो ते त्यांच्या बीट्सवरती, त्या रिदमवरती ते परफॉर्म करतात. सो म्युझिक असेल नसेल तरी आपल्याला जोपर्यंत आपले हार्टबीट्स आहेत तोपर्यंत आपण ते बीट्स फील करू शकतो आणि त्यामुळे परफॉर्म करणं जमू शकतं आपल्याला अशा गोष्टींवर जिथे म्युझिक नाही आहे. तुम्ही अनेक सुंदर सुंदर जागाही काढल्या. ती निद्रामधनं ती जागी होते ती, किंवा ज्याला आपण जन्म दिला आहे तो जेव्हा आपण विसरतो त्याला तुझी एक सुंदर पद्धतीने व्यक्त केलंस, ते इतकं सुंदर होतं ना. अशा ह्या काही गोष्टी मी मेस्मराईज होताना ज्या काही लिहू शकले तेवढ्याच, पण तुम्ही प्रत्येक एक शब्द इतका सुंदर एनॅक्ट केला, इतका सुंदर उभा केला की एका पॉईंट नंतर ते सगळं जग उभं राहिलं. गिरिजा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. ब्रिलियंट. गिरिजा, तुला पुढच्या वाटचालीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा. थँक्यू. अद्वैत, आपण सगळ्यांनी डॉक्टर लागूंना आणि नाना पाटेकरांना नटसम्राट करताना बघितलेलं आहे. तू एक नाटकातून अभिनय, लेखन, दिग्दर्शन करून इथपर्यंत आलेला नट आहेस. आय एम शुअर तुझ्या मनातही नटसम्राट करावा अशी इच्छा निर्माण झालीच असेल कधीतरी. हे सगळ्यांचं स्वप्न असतं. आणि आता आमची इच्छा आहे की
एकदा तुझ्या आवाजात किंवा तू नटसम्राट करून आम्हाला सगळ्यांना हे दाखव. स्वगत कुठलंही म्हणजे तुझं जर पाठ असेल तर ऑफकोर्स वाय नॉट. आय एम शुअर तुझं पाठ असेल. आणि नाही नाही, हे स्वगत मला पूर्ण पाठ नाहीये, पण असणारच काही अंशी. पण मला काय वाटतं, हे स्वगत म्हणण्याची माझी अजून तेवढी पात्रता नाही किंवा तेवढा मोठा मी नट नाही, पण अशा पद्धतीचं मी काहीतरी ऑफकोर्स जे तुला करू शकतो. म्हणजे आजच्या काळातलं कंटेम्पररी नटसम्राट. वा. सोनाली बघ, बेरिंग बघा. एवढाच म्हातारा जमतो मला. अभिनय करावा, दिग्दर्शन करावं की लेखन, हाच एक सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर बेशरम होऊन अँकरिंग करून फेकून द्यावं देहाचं लक्तर या टेलिव्हिजनच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करून घ्यावा स्वतःचा शेवट डे नाईट करू. सिरियल नावाच्या महासर्पाने असा डंख मारावा की घराच्या हप्त्यांनाही दिसू नये जागृतीचा किनारा कधी. अरे अरे अरे. पण त्या हप्त्यांना पण स्वप्न पडू लागलं तर, त्या हप्त्यांनाही स्वप्न पडू लागलं तर, इथेच तर मेघ आहे. नव्या नाटकाच्या दुनियेत पाऊल टाकवत नाही म्हणून करतो 3 टेलिव्हिजनचे शो. खूप नवीन म्हणून केलेली तीच स्किट्स. 300 कोटींचा मालक असून शेवटी मिळणारे 300 रुपये. अँकरिंगच्या नावाखाली होणारा अपमान, हे सगळं सहन न होऊन सुद्धा घराच्या हप्त्यांसाठी हातामध्ये कटोरी घेऊन उभा राहतो इव्हेंट्सच्याच दाराशी. विधात्या, इतका कठोर का रे झालास? एकीकडे जे लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखत होते तेही आम्हाला विसरले, दुसरीकडे ज्यांनी आम्हाला लेखक दिग्दर्शक बनवलं तेही आम्हाला विसरले. मग या उरलेल्या नटाने जायचं तरी कोणाच्या दारी रे? झी, अहो झी, चौथा शो देता का? लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, नट म्हणून, आर्ट डिरेक्टर म्हणून, स्पॉट दादा म्हणून, कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काहीच नाही झालं तर सोनाली कुलकर्णीचा पर्सनल बॉय म्हणून तरी देता का? झी, अहो झी. चुकलं माझं चुकलं. तुला मोनोलॉग वगैरे करायला लावला तेव्हा परमेश्वर याच्यापेक्षा खूप बरा होता रे. किती छान होतं हे स्वगत. कंटेम्पररी नटसम्राट. या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि आता वेळ झाली हे जाणून घ्यायची की कुठली क्वीन आहे या आठवड्याची डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. परफॉर्मर ऑफ द वीक आहे पूर्वा शिंदे. तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्स साठी तुला डॅझलर इटर्नाकडून मिळतं एक खास गिफ्ट हॅम्पर आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने ते रंगमंचावर येऊन पूर्वाला द्यावं. आणि आता पुढच्या अतिशय महत्वाच्या भागाकडे वळण्याआधी मी परीक्षकांना म्हणजे मयूर आणि सोनाली दोघांनाही विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं.
आता अतिशय महत्वाची वेळ म्हणजे सुवर्ण मोहरा. या सुवर्ण मोहरांच्या जोरावरच ठरणार आहे की कोण महाअंतिम फेरीत जाणार आहे, कुठल्या डान्सिंग क्वीनचा महाअंतिम फेरीतला प्रवेश निश्चित होणार आहे. अर्थातच ज्या क्वीन जवळ सर्वात जास्त सुवर्ण मोहरा असणार आहेत त्या क्वीनचा महाअंतिम फेरीतला प्रवेश निश्चित होणार आहे. तर आता मी परीक्षकांना विनंती करतो की या आठवड्यात कुठल्या क्वीनला किंवा कुठल्या क्वीन्सना सुवर्ण मोहरा मिळणार आहेत त्यांची नावं तुम्ही जाहीर करा. पहिलं नाव अर्थात जिला परफॉर्मर ऑफ द वीक मिळाला आहे ती म्हणजे पूर्वा शिंदे. दुसरं नाव आहे कृतिका गायकवाड. आणि तिसरं नाव आहे गिरिजा प्रभू. या आठवड्यात या 3 डान्सिंग क्वीन्सना मिळालेली आहे सुवर्ण मोहर. तर स्पर्धेची चुरस आता वाढत चाललेली आहे. पुढच्या आठवड्यात कुठल्या डान्सिंग क्वीनला सुवर्ण मोहर मिळणार आहे याची उत्कंठा मला सुद्धा लागली आहे, अर्थात तुम्हाला सुद्धा लागली असेल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम रात्री 9:30 वाजता झी युवावर, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न, सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन.